नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, खूप जणांची रिक्वेस्ट होती, खूप जणांनी त्या प्रकारे मेसेजही केला होता की सर आम्हाला पंचायत राजच्या व्यवस्थेबद्दल एक सखोल माहिती असायला पाहिजे। परंतु ही सखोल माहिती असणं याच्याही व्यतिरिक्त जर काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी। ज्यावेळेस आपण पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करतो तर त्यावेळेस आपल्याला पंचायत राज व्यवस्थेमध्ये विचारले जाणारे जे घटक आहे ते अगदी वरवरच्या स्वरूपातले आहे। मग वरवरच्या स्वरूपातले असेल आणि त्याच्यामध्ये जर माहिती आपण अनावश्यकरित्या जर भरमसाठ घ्यायला लागलो तर तो जो पोर्शन्स आहे तो कन्फ्युजिंग पोर्शनमध्ये कन्वर्ट होतो। त्यामुळे आपला हा प्रांजळ एक मत असणार आहे किंवा प्रयत्न असणार आहे की त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट भेटावा याच्यासाठी आपण तुलनात्मक स्वरूपामध्ये म्हणजे ज्याला आपण कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणतो त्या कंपॅरेटिव्ह स्टडीच्या ओरिएंटेशन्सने पंचायत राज व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या घटकावर आज चर्चा करणार आहे। पण तत्पूर्वी आपल्याला पंचायत राज व्यवस्था आणि त्याच्या पाठीमागची असलेली पार्श्वभूमी थोड्याफार पद्धतीने माहिती असणं अपेक्षित आहे। मग आपण त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येते की भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था जी आहे ती पंचायत राज व्यवस्था ती काय नवीन नव्हती। ऑलरेडी भारतामध्ये पूर्वीपासून म्हणजे महाजन पद असेल किंवा जर इतिहासाचा तुम्ही अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये विविध स्वरूपामध्ये जसे की सभा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या ओरिएंटेशननी आपल्याकडे पंचायत राज व्यवस्था ही ऑलरेडी एक्झिस्टेड होती। परंतु काही अल्पशा प्रमाणामध्ये थोड्याफार स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये बदल केला तो म्हणजे ब्रिटिशांनी। आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा एक वेगळ्या स्वरूपातलं असलेलं आखणी किंवा त्याला वेगळ्या स्वरूपातलं जे वलय दिलं आहे ते वलय ब्रिटिशांनी दिलं आहे हे आपण नाकारू शकत नाही। परिणाम स्वरूप ब्रिटिशमधले असले काही महत्त्वाचे लोक होते जसे की रिपन होते जसे की मेयो होते। मग ह्या दोन व्यक्तींचं असलेलं कॉन्ट्रीब्युशन सर्वात जास्त आहे। मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणलं जातं तर रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असलेल्या स्वरूपातल्या ज्या काही संस्था त्यांनी स्थापन केल्या आहे त्यामुळं त्यांना कुठंतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक हे देखील म्हटलं जातं। मग इथं हाही क्वेश्चन तयार होऊ शकतो की कोण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आहे तर ते म्हणजे कोण असणार आहे, लॉर्ड रिपन असणार आहे। मग भारत स्वतंत्र झाला, स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र असं संविधान निर्माण झालं आणि संविधानाच्या असलेल्या कलम 40 अंतर्गत विशेषतः डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये इथं सांगितलं की स्टेट कॅन मेक द लॉज और कॅन मेक द प्रोव्हिजन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ ग्रासरूट डेमोक्रेसी अँड फॉर दॅट रिझन्स वी हॅव बीन इंट्रोड्यूस्ड द पंचायत राज इन्स्टिट्यूशन विद इन द इंडिया। मग अशा पद्धतीने हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि ह्या बदलत्या काळामध्ये पंचायत राज व्यवस्था ही अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते। परंतु खरं एवढा सहजासहजी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल का तर बिलकुल नाही। मग जेव्हा आपण थोडं इतिहासामध्ये जातो तर त्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः दोन काही गोष्टी आहे ज्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। एक म्हणजे काय की भारतामध्ये सर्वात पहिले सगळ्यात गोष्टीचा जे काही स्वरूप आखणी असेल ती कोण करायची, सेंट्रल गव्हर्नमेंट करायची। मग त्या प्रकारची असलेली सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्वतंत्र भारतासाठी एक योजना राबवावी आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करावा अशा स्वरूपातली ही योजना आखली। ती योजना म्हणजे काय की सामुदायिक विकास कार्यक्रम। काय होता, सामुदायिक विकास कार्यक्रम। ह्या प्रकारचा असलेला विकास कार्यक्रम त्याला म्हणतात कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स। तो होता 2 ऑक्टोबर 1952ला। ही पहिली योजना होती केंद्र सरकारची की ज्याच्यामध्ये त्यांचा मुख्य उद्देश होता की जास्तीत जास्त ग्रामीण भागाच्या लोकांचा विकास साध्य करणे। आणि ह्या गोष्टीच्याही पलीकडे जाऊन त्यांनी दुसरी म्हणजे 2 ऑक्टोबर 1953ला अजून राष्ट्रीय विस्तार योजना, कोणती, राष्ट्रीय विस्तार योजना या नावाची असलेल्या योजना चालू केल्या। मग ह्या योजना कोणी बनवल्या तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी बनवल्या आणि त्याचा मूळ उद्देश होता ग्रामीण भागाचा विकास करणे। मग आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी बनवली योजना ही कुठं पाठवणार होते, स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवणार होते। आणि स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं की ह्या दोन सेंट्रलच्या योजना आहे, तुम्ही काय करा, ह्या तुमच्या असलेल्या ग्रामीण भागामध्ये इम्प्लिमेंट करा आणि आम्हाला त्या प्रकारचा रिपोर्ट सादर करा की कशा पद्धतीने ही जी योजना तुम्ही राबवली आहे आणि कशा पद्धतीने त्याचा आम्हाला कशा प्रकारे युटिलायझेशन झालेलं आहे। मग बऱ्यापैकी काही स्टेटनी त्याला इम्प्लिमेंट केलं, परंतु शोकांतिका ही आहे की ह्या दोन योजना ज्या की ग्रामीण भागाशी निगडित होत्या त्या योजना सक्सेसफुली परकोलेट झाल्या नाही। त्या कुठं तर स्टेटच्या असलेल्या आतमध्ये।
मग आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या गेल्या की ह्या दोन स्कीम फेल झाल्या, सबशल फेल झाल्या, मग इथं कुठेतरी सेंट्रल गव्हर्नमेंटला एका प्रकारचं असलेलं मनामध्ये भीती निर्माण झाली की आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडून एवढ्या चांगल्या योजना बनवतोय आणि स्टेटला देतोय, परंतु स्टेटचं मेकॅनिझम फेल होतंय का? मग अशा स्वरूपामध्ये केलेल्या योजना जर ज्या गरजूवंत व्यक्तीला पोहोचत नसेल तर काही अर्थ राहणार नाही. मग ह्या गोष्टीवर कुठेतरी भाष्य करण्यासाठी आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं 1957ला एक समिती स्थापन केली आणि त्या समितीचं नाव आहे तर बलवंत राय मेहता समिती. कोणतं आहे? बलवंत राय मेहता समिती. म्हणजे कुठंतरी त्या प्रकारचं असलेलं जेव्हा संदर्भ घेतो तर त्यावेळेस बलवंतराय मेहता समिती ही काबर स्थापन झाली, तर ह्या दोन योजना काबर फेल झाल्या आहे याचा अभ्यास करण्यासाठी खऱ्या अर्थाने ह्या योजना ह्या प्रकारची असलेली जी बलवंतराय मेहता समिती आहे ती स्थापन केलेली आपल्याला तिथं दिसून येते. नंतरच्या काळामध्ये ह्या बलवंतराय मेहता समितीने बऱ्यापैकी अभ्यास केला आणि बऱ्यापैकी अभ्यास करून भारत सरकारला कुठंतरी आपल्याला काहीतरी ॲडिशनल करावं लागणार आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं एखादी स्कीम पाठवताय स्टेट गव्हर्नमेंटकडनं, तर स्टेट गव्हर्नमेंटकडं त्या प्रकारचं असलेलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये खाली पाठविण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागासाठी तुमच्याकडे काही सुविधा असायला पाहिजे. म्हणून तुम्ही किती स्तरीय, 3 स्तरीय स्वरूपातलं असलेलं काय स्थापन करा, पंचायत राज व्यवस्था तिथं स्थापन करा असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. परिणाम स्वरूप आपण पंचायत राज व्यवस्थेचं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याची स्थापना देखील आपल्या भारत सरकारने केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात जर एखादी गोष्ट सेंट्रलमधून स्टेटकडे येत असेल आणि स्टेटमधून त्या प्रकारचं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतकडे जात असेल तर प्रॉपरली पर्क्युलेशन ऑफ योजनाच किंवा पर्क्युलेशन ऑफ एनी काइंड ऑफ अ थिंग्स ही प्रॉपरली डिलिव्हर होऊ शकते याचा आपल्याला तिथं विश्वास आलेला आपल्याला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये भरपूर त्या प्रकारच्या असलेल्या समित्या आल्या, जसे की त्या प्रकारे 20 वर्षानंतर सगळ्यात महत्त्वाची समिती ती म्हणजे अशोक मेहता समिती. मग अशोक मेहता समितीने ह्या गोष्टीमध्ये बदल सांगितला. काय बदल सांगितला, तर त्रिस्तरीयच्या ऐवजी किती स्तरीय, द्विस्तरीय स्थापन करा असं सांगितलं. म्हणजे जिल्हा परिषद आणि त्या प्रकारचं मंडळ पंचायत अशा स्वरूपातल्या काही गोष्टी तिथं इस्टॅब्लिश करा असं स्वरूपातलं पहिल्यांदा भाष्य केलं ते म्हणजे अशोक मेहता समितीने. त्याच्यानंतर 1984ला त्या प्रकारची असलेली सिंघवी समिती पण आली. सिंघवी समितीने पण अशा वेळेसच्या काही गोष्टीचं असलेलं नमूदता केलेली आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेचं खरं स्वरूप हे हळूहळू कायद्याच्या माध्यमातून रुजायला लागलेलं आपल्याला क्लिअर होत गेलं. मग अशा वेळेस थोडा अजून फॅक्च्युअल डेटा जर बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय की त्रिस्तरीय स्वरूपातलं जे बलवंतराय मेहतांनी सांगितलेलं आहे. मग संपूर्ण देशामध्ये राजस्थानमधील असलेला जो जिल्हा आहे नागौर जिल्हा, त्या नागौर जिल्ह्यामध्ये काय केलं, याची इम्प्लिमेंटेशन पॉलिसी केली आणि सांगितलं की पंचायत राज व्यवस्था आता अशा प्रकारे तिथं असणार आहे. मग तो डेट कधीच आहे तर 2 ऑक्टोबर 1959चा आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग हळूहळू पंचायत राज व्यवस्थेचं प्रत्येक स्टेटनी ॲक्सेप्टन्स करायला लागले. मग महाराष्ट्र हा कितवा होता तर महाराष्ट्र हा 9वा होता, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने भारतामध्ये खऱ्या अर्थाने पंचायत राज व्यवस्थेचे वारे वाहिले आणि प्रत्येक स्टेटनी हळू त्याच्या कॅपॅसिटीनुसार इथं आपल्याला काय केलं, त्यांनी स्वीकृत केलेलं आपल्याला दिसून येते. मग महाराष्ट्र जर 9वा स्टेट होता तर महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या काही समित्या नेमल्या होत्या का? यस. मग आपण त्या प्रकारची असलेली समिती नेमली होती ती म्हणजे कोणती तर नाईक समिती. कोणती समिती? नाईक समिती. कधीची होती? 1960ची. मग नाईक समिती ज्यावेळेस आपल्याला सांगितलं की पंचायत राज व्यवस्थेचं 3 स्वरूपातलं स्तर हा महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे, म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे तिन्ही स्तर आपण 1 मे 1961ला आपण काय केलं, लगेच लागू केलं, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग नाईक समितीनंतर आपण त्या पद्धतीची असलेली बोंगीवार समिती पण आपण कॉन्स्टिट्यूट केली. ती कधी केली तर त्यावेळेस 1970ला केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आहे 1980ची असलेली त्या प्रकारे असलेली काळे समिती होती.
त्याच्यानंतर 1984ची असलेली पी.बी. पाटलाची समिती होती. मग अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समितीच्या माध्यमातून पंचायत राज व्यवस्था काय असेल याच्यावर तिथं संदर्भ घेताना आपल्याला दिसून यायला लागलं. नंतरच्या काळामध्ये अजून एक गोष्ट जाणवायला लागली की भारताला आपण ह्या सगळ्या गोष्टी देतोय, कायद्याच्या माध्यमातून देतोय, परंतु जर ह्या सगळ्या ज्या संस्था आहे त्या संस्थेला जर घटनेच्या आधारावर दिलं तर. मग यावेळेस आपल्याला आठवण येते सिंघवी समितीची, जी सेंट्रलमध्ये 1984ला स्थापन झाली. त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या असेल संस्थाच्या स्वरूपामध्ये त्याला घटनेचा आधार असणं अपेक्षित आहे. परिणामस्वरूप त्या प्रकारचं असलेलं पहिल्यांदा प्रयत्न झाला 1985ला आणि 85ला तो प्रयत्न होत असताना आपल्याला दिसून येते की 2 वेळेस म्हणजे 64वी घटना दुरुस्ती आणि 65वी घटना दुरुस्तीनी आपण पहिल्यांदा प्रयत्न केला की पंचायत राज व्यवस्थेला आपल्याला कशाचा दर्जा द्यायचा आहे, घटनात्मक स्वरूपातला दर्जा द्यायचा आहे. परंतु त्या गोष्टी काही फेल झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. मग लोकसभा डिझॉल्व्ह होणे किंवा लोकसभेमध्ये पारित न होणे अशा विविध कारणामुळं राजीव गांधीच्या सरकारने ज्यावेळेस सुरुवात केली तर त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला फेल झालेलं दिसून येतं. नंतरचा काळ आला तो म्हणजे काय तर पी.व्ही. नरसिंहरावचा असलेला काळ, म्हणजे तो 1992चा. आणि 1992 मधून आपण 73वी घटना दुरुस्ती आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून भारतामध्ये खऱ्या अर्थाने पंचायत राज्य व्यवस्थेला एक मूर्त स्वरूप दिलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने 73वी घटना दुरुस्ती आणि 74व्या घटना दुरुस्तीने भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था ही रुजायला लागलेली आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये जर आपण 73वी घटना दुरुस्ती बघतो तर ही कशाशी रिलेटेड आहे तर ग्रामीण भागाशी आहे. काय आहे? ग्रामीण भागाशी. आणि 74वी घटना दुरुस्ती ही कशाशी आहे तर शहरी भागासाठी आहे. म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचं एक कॉन्क्रिटीकरण, लोकशाहीचं दृढीकरण आणि त्या प्रकारची आर्थिक स्वायत्तेसाठी तयार केलेल्या गोष्टी आपल्या भारताच्या हातामध्ये घटनेच्या स्वरूपात 1992ला आलेल्या आपल्याला दिसून येत आहे. मग 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण भागामध्ये आपण सगळ्या गोष्टी राबवल्या, जसं की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्या प्रकारचं असलेलं ग्रामपंचायत. मग ह्या 73व्या घटना दुरुस्तीने आपण संविधानामध्ये काही बदल केले का? हो, बदल केलेले आहे. ते बदल म्हणजे काय तर त्या प्रकारचं असलेलं आपण काही आर्टिकल्स आपण ऍड केले. मग 243 ते 243 ओ मध्ये आपण काय केलेलं आहे याचा संदर्भ ऍड केलेला आहे. सोबतच आपल्या संविधानातला आपण एक भाग पण ऍड केला. तो भाग म्हणजे कोणता तर 9वा भाग होता तो. त्याच्यानंतर त्या प्रकारची अनुसूची देखील आपण काय केलेली आहे याच्यामध्ये ऍड केली. ती कितवी होती तर 11वी अनुसूची होती. आणि अशा स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याकडं असलेल्या खऱ्या अर्थाने 73व्या घटना दुरुस्तीनुसार याला सबळता भेटलेली आपल्याला दिसून येते. मग 73वी घटना दुरुस्ती पास न करावं याच्यासाठी कोण झटलं होतं तर लक्षात ठेवायचं पश्चिम बंगाल यांना हे पटलेलं नव्हतं. त्याच्यानंतर बिहार स्टेट होतं, तर बिहार स्टेटनेही तिथं डिनाय केलं होतं की आमच्याकडं घटनात्मक दुरुस्तीच्या माध्यमातून याला आम्ही स्वीकृत करणार नाही. परंतु अशा वेळेस हेही लक्ष ठेवा की 17 राज्यांनी याला काय दिली होती, मान्यता दिली होती. आणि 73वी घटना दुरुस्ती लागू करणारा पहिलं स्टेट कोणतं आहे तर लक्ष ठेवायचं मध्य प्रदेश आहे. हेही इथं फार महत्त्वाचा पॉइंट्स आपण डिस्कस करू शकतो. त्याच्यानंतर 74व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालं तर त्या प्रकारचे आपण काही आर्टिकल्स ऍड केले. ते म्हणजे काय 243P2 तर 243G मध्ये. त्याच्यानंतर आपण भाग ऍड केला तो म्हणजे 9A. त्याच्यानंतर एक अनुसूची परत ऍड केली. ती अनुसूची म्हणजे कितवी तर 12वी. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण डोक्यात घेतल्या तर हे सगळं आपण राज्याकडे सोपून दिलं. म्हणजेच याला कोणत्या विषयामध्ये टाकलं तर राज्य विषयामध्ये याला टाकलेलं आपल्याला दिसून येतं. मग 5वी क्रमांकाची जी एंट्री आहे त्या एंट्रीमध्ये आपण हे सगळं कामं राज्याला सांगितले आणि राज्याला सांगितलं की यापुढं जे काही करशील ते तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. मग भारतामध्ये हळूहळू प्रत्येक राज्याने ह्या सगळ्या गोष्टीचं असलेला काय केला युटिलायझेशन्स करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येत आहे. आणि अशा स्वरूपामध्ये पंचायत राज दिवस हा 24 एप्रिल 1992 पासून आपण सेलिब्रेटही करत आहोत. हेही आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ही तर सगळी होती पार्श्वभूमी की भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था कशी आली, कशा प्रकारे डेव्हलप होत गेली. परंतु भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस आपल्याला काही स्पेसिफाईडली थोडा अभ्यास करावा लागणार आहे. कारण की आपली जी एक्झाम आहे ती MPSC आहे
म्हणून आपल्यावर अभ्यासाचा जो लोड असणार आहे तो महाराष्ट्र ओरिएंटेशन असणार आहे। मग त्याच्यासाठी मी इथं स्पेसिफाईडली तुलनात्मक स्वरूपामध्ये काही गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला तक्ता घेऊन आलेलो आहे आणि ह्या तक्त्याच्या नुसार जर तुम्ही अभ्यास केला ना तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला कव्हर होऊन जाणार आहे। मग आपण काय केलंय, पहिले एका साईडला घटक घेतले, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असं त्याचं वर्गीकरण केलं आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येक घटकानुसार काय काय आहे घटक आणि त्या घटकावर आधारित असलेल्या कशा प्रकारे क्वेश्चन विचारू शकतात किंवा इन्फॉर्मेशन काय आहे हे आपण इथं बघू शकतो। मग आता पहिले बघूया अधिनियम। मग महाराष्ट्रामध्ये आता आपण विशेषतः महाराष्ट्राबद्दल बोलतोय तर महाराष्ट्राबद्दलच आपण स्टिक राहायला पाहिजे। मग महाराष्ट्राबद्दल ज्यावेळेस बघतो तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे कसं अस्तित्वात आलं तर लक्षात ठेवायचं, तर पहिलं आपल्याकडं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, शब्द काय आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 होता आणि त्यासोबत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी एकच कायदा आहे। तो कायदा म्हणजे काय तर जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी एकच अधिनियम आहे, तो म्हणजे 1961 आणि ग्रामपंचायतीसाठी सुरुवातीला मुंबई, शब्द काय आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958। नंतरच्या काळामध्ये म्हणजे कधी 2012 मध्ये याचं नाव बदललं आणि मुंबईच्या ऐवजी काय टाकलं तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 म्हणून केलेला आपल्याला दिसून येते। हा सगळ्यात मोठा फॅक्ट्स आहे जो की तुम्हाला लक्षात ठेवावाच लागणार आहे। म्हणजे पूर्वी काय होतं, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होतं आणि नंतर 2012ला त्याचं नाव बदललं आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आपण असं ठेवलेलं दिसून येतंय। मग हा लागू कधी झाला तर 1959ला आणि हा कधी लागू झाला तर 1962ला लागू झालेला आहे। हे थोडं फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कायदा 61 पण लागू होणं 62। आपण जर जनरली बघायला गेलं मित्रांनो तर आपल्याला हेही दिसतं की भारतामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये एखादा कायदा केल्यानंतर त्याची 1 वर्षानंतरच काय केल्या जाते, अंमलबजावणी केल्या जाते सहसा। आलं लक्षात। मग अशा प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला काय दिसतंय, कोणत्या कलमामध्ये, मग महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 त्याच्या असलेलं कलम किती 5 मध्ये कशाबद्दल सांगितलेलं आहे, ग्रामपंचायतीबद्दल सांगितलेलं आहे। नेमकी ग्रामपंचायत म्हणजे काय, ग्रामपंचायतीचं कंपोजिशन काय, हे सगळं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर तुमचा असलेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 56 अंतर्गत कशावर सांगितलेलं आहे, पंचायत समिती म्हणजे काय, त्याचं कंपोजिशन काय असेल, कशा स्वरूपात असेल, ह्या सगळ्या गोष्टी। आणि त्यास असलेल्या कायद्याचा कलम जो 6 आहे तो कशावर भाष्य करतो तर जिल्हा परिषदवर भाष्य करताना आपल्याला दिसून येतोय। म्हणजे आपल्याला काही फॅक्च्युअल डेटा पण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग ह्या अधिनियमाचं असलेलं कलम 5, ह्या अधिनियमाचं कलम असलेलं 56 आणि त्याच्यानुसार असलेलं 6, अशा प्रकारे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि त्या प्रकारे जिल्हा परिषद हे अनुक्रमे इस्टॅब्लिश झालेले आपल्याला दिसून येत आहे। मग अशा वेळेस इथं तुमची स्थापना होतीये, सगळ्या गोष्टी होत आहे। मग याच्यामध्ये सदस्य मंडळ किती असणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो। मग आपण बघतो की पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो किंवा तुमचं जिल्हा परिषद असो, यांचे जे लोकप्रतिनिधित्वाच्या माध्यमातून हे सगळा भारत देश चालत असेल तर अशा वेळेस लोकसंख्या हा बेसिक क्रायटेरिया असतो। मग लोकसंख्या वाढली तर प्रतिनिधित्व देखील काय होत असतं, वाढत असतं। त्यामुळं महाराष्ट्राच्या असलेल्या ह्या अधिनियमानुसार ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असेल म्हणजे त्या प्रकारचा ग्रामपंचायतीचे सदस्य किती असेल तर अशा स्वरूपामध्ये सदस्य संख्या मिनिमम 7 ते 17 असणार आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे मिनिमम किती 7 असणार आहे आणि मॅक्झिमम 17 असणार आहे। म्हणून बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तो त्यावेळेस 7चं पॅनल असतं, 9चं पॅनल असतं, 11चं पॅनल असतं, 13चं पॅनल असतं, 17चं पॅनल असतं। पॅनल म्हणजे काय तर एका पॅनलमध्ये 17 सदस्य किंवा 7 सदस्य असणार आहे, अशा प्रकारे सांगितलेलं आहे ह्या अधिनियमानुसार। मग आता त्या प्रकारचं असलेलं पंचायत समितीचे सदस्य किती मंडळी असणार आहे तर लक्ष ठेवायचं, पंचायत समितीचे सदस्यांची जी मोजणी आहे किंवा ज्या प्रकारचं त्याचं इस्टॅब्लिशमेंट आहे हे सगळं डिपेंड असतं कशावर तर तुमच्या असलेल्या जिल्हा परिषदवर। म्हणजेच काय, जर तुमच्या असलेल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदेच्या स्वरूपाच्या माध्यमातून जेवढी काही तुमची सदस्य संख्या असेल
त्याच्या असलेल्या दुप्पट ही कुठं असणार आहे, तर ती असणार आहे तुमच्या पंचायत समितीमध्ये. म्हणून बघा ना, प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जी सदस्य संख्या आहे ती तर लोकसंख्येच्या आधारावर असते, परंतु तिथलचा असलेला जो मॉब आहे, ज्या पद्धतीची लोकसंख्या आहे ती व्हॅरिड होत असते. जसं की आमचं संभाजीनगर, जसं की उस्मानाबाद ज्याला आपण धाराशिव म्हणतो, त्याच्यानंतर आहे जालना जिल्हा, त्याच्यानंतर आहे पर्टिक्युलर तुमचं असलेला वर्धा जिल्हा. हे जेव्हा आपण जिल्हे वाईज करतो तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कशी आहे, डिफरंट आहे. मग लोकसंख्या डिफरंट असेल तर त्या प्रकारे संख्या देखील कशी असणार आहे, बदल असणार आहे. मग पंचायत समितीची सदस्य संख्या ही कशी डिटरमाइन होती, तर लक्ष ठेवायचं, इट्स टोटली डिपेंड ऑन द जिल्हा परिषदा. म्हणजे जिल्हा परिषदेचे जेवढे काही संख्येचे असेल त्याच्या दुप्पट असणार आहे तुमच्या पंचायत समितीमध्ये. मग आपण असं पकडू की जिल्हा परिषदची सदस्य संख्या मिनिमम किती आहे, 55 आणि मॅक्झिमम किती आहे, 85. जर आपण असं पकडलं की एखाद्या जिल्हा परिषदमध्ये 80 असेल, जिल्हा परिषदमध्ये 80 असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये सदस्य संख्या, तर इथं 80चे दुप्पट म्हणजे 160 हे कुठं सदस्य संख्या असणार आहे, पंचायत समितीमध्ये असणार आहे. कारण की सरळ सांगितलंय जिल्हा परिषदेच्या संख्येच्या दुप्पट असते कुठं, पंचायत समितीमध्ये. मॅक्झिमम, मिनिमम किती असती, तर लक्ष ठेवायचं मिनिमम हे 4 हे असता, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मिनिमम 4, मॅक्झिमम डिपेंड्स ऑन द जिल्हा परिषद संख्या. जिल्हा परिषदची जेवढी संख्या तेवढी तुमच्या असते जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येच्या दुप्पट असणार आहे. मग अशा वेळेस एक झेडपी मेंबर इज इक्वल टू 2 पंचायत समितीचा सदस्य असं पकडायचं. म्हणजे एक जिल्हा परिषदचा व्यक्ती, त्या प्रकारे त्याच्या मागं किती, तर 2 पंचायत समितीचे व्यक्ती आहे असं समजायला हरकत नसावी. आलं लक्षात. मग अशा प्रकारे जिल्हा परिषदेची मिनिमम संख्या 55, मॅक्झिमम किती असणार आहे, 85 असणार आहे. हे इथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कळतंय मित्रांनो. चला पुढे जाऊया आपण. पुढचा आहे घटक, तो म्हणजे काय, सदस्य संख्या. कोण डिसाइड करतं, जे आपण बघितलं ना, ही सदस्य संख्या 7, 17, 55, 85 हे कोण डिसाइड करतं, तर ज्यावेळेस ग्रामपंचायतीची गोष्ट येते तर त्यावेळेस ही संख्या डिसाइड करतं कोण, जिल्हाधिकारी डिसाइड करतं. त्याच्यानंतर पंचायत समितीची सदस्य संख्या किती असायला पाहिजे हे कोण डिसाइड करतं, तर राज्य निवडणूक आयोग डिसाइड करतं. जिल्हा परिषदच्या ही सदस्य संख्या 5 वरून पहिले जसे की 50 80 होतं, आता 55 85 केलंय. मग हे कोण ठरवतं, तर राज्य निवडणूक आयोग ठरवतं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बघा, कंपॅरेटिव्हली एकदम व्यवस्थित अंडरस्टँड होऊ शकतं मित्रांनो. हे प्रॉपरली थोडं ऑब्झर्वेशन करा. यू विल गेट द काइंड ऑफ अ क्लिअरिटी रिगार्डिंग द व्हॉट दे वॉन्ट टू बी आस्क्ड टू यू. ठीक आहे, चलायचं पुढं. मग ग्रामपंचायतची सदस्य संख्या कोण ठरवतं, जिल्हाधिकारी. पंचायत समितीची राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा परिषदचं पण राज्य निवडणूक आयोग. मग कालावधी किती असायला पाहिजे, कालावधी प्रत्येक याचा डिसाइड आहे. तर लक्ष ठेवायचा, ग्रामपंचायतीचा कालावधी फिक्स आहे, तो किती, 5 वर्ष आहे. म्हणजे 5 वर्षाच्या आत डिझॉल्व्ह होऊ शकते का, अगदी काहीही प्रॉब्लेम नाही. पण 5 वर्षानंतर एकही दिवस एक्स्ट्रा तिथं ॲप्लिकेबल केल्या जाणार नाही. जसे की आपल्याकडं लोकसभा असो किंवा विधानसभा, मग अशा वेळेस आपल्याकडच्या असलेल्या ह्या ज्या सभा आहे त्याच्यामध्ये रिस्पेक्टिव्हली 1-1 वर्ष वाढवलं जाऊ शकतं ज्यावेळेस नॅशनल इमर्जन्सी असेल तेव्हा. परंतु ज्यावेळेस आपण संदर्भ घेतो ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा टेन्युअर त्यांनी मॅक्स टू मॅक्स 5 वर्ष फिक्स केलेला आपल्याला तिथं दिसून येतोय. मग अशा पद्धतीने पंचायत समितीचाही किती आहे, 5 वर्ष आहे, आणि जिल्हा परिषदचा पण किती आहे, 5 वर्ष आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येतं लक्षात. मग हे फार सोपं आहे, सिंपल आहे, लक्षात तिथं ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे त्या प्रकारचे पदसिद्ध सदस्य. ज्यावेळेस आपण बघतो की पदसिद्ध सदस्याच्या संदर्भामध्ये, तर त्यावेळेस आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये, आता शब्द काय वापरतोय मी, ग्रामपंचायतीमध्ये पदसिद्ध सदस्य कोण असतात. आता लक्ष ठेवायचं, ज्यावेळेस आपल्याकडं ग्रामपंचायतीचे सदस्य असतात आणि ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या व्यतिरिक्त सरपंच आणि उपसरपंच असतात. मग अशा वेळेस हा जो सरपंच व्यक्तिमत्व असतो ना, तो व्यक्तिमत्व ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असतो. कारण की त्या प्रकारचं जर आता बघायला गेला त्याला जनतेमधून निवडून दिलं जातं, त्यामुळं थेट त्या पद्धतीच्या असलेल्या माध्यमातून तो काय असणार आहे, तिथं प्रत्यक्ष जनतेकडून निवडून आलेला सदस्य म्हणजे हा सरपंच असतो. कारण की तो
त्याला जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला पहिलं कसं व्हायचं, एखाद्या व्यक्तीला सरपंच व्हायचं असेल तर पहिलं त्याला ग्रामपंचायतीचा सदस्य व्हावं लागत होतं, नंतर तो सदस्य झाल्यानंतर तो सरपंच आणि उपसरपंच बनायचा. परंतु आता आहे का तसं नाही, आता डायरेक्ट जनतेमधून आहे म्हणून तो ग्रामपंचायतीचा सदस्य असू शकत नाही. या कारणास्तव तो आता जो व्यक्ती थेट जनतेमधून निवडून येतो तो पदसिद्ध सदस्य असतो. कशाचा? ग्रामपंचायतीचा. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तसं पंचायत समितीला पदसिद्ध सदस्य कोणी असतं का? असं कोणीही नाहीये, हे आपल्या कायद्याने सुस्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य म्हणजे डी फॅक्टो मेंबर्स कोण असतात? तर पंचायत समितीचे सभापती. व्हेरी IMP, फार महत्वाचं. काय? पंचायत समितीचे जे सभापती महोदय असतात ते सभापती महोदय फिक्स हे काय असतात? जिल्हा परिषदचे असलेले तिथं मेंबर्स असतात, डी फॅक्टो मेंबर्स असतात. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? अगदी सोपं आहे आणि हे जर असं लक्ष ठेवलं तर प्रॉपरली सगळ्या गोष्टी अंडरस्टँडमध्ये राहू शकतात. पुढचा घटक आहे मतदार संघ रचना. मग त्या प्रकारचं असलेलं मतदारसंघ रचना करता वेळेस पर्टिक्युलर किती मतदारसंघ असायला पाहिजे, कोणत्या स्वरूपात नसले पाहिजे, त्याची असलेली आखणी कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टीचं असलेलं प्रत्येक डिटर्मिनंट फॅक्टर्स असतो तुमच्या इलेक्शनवर. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की ग्रामपंचायतीची मतदारसंघ मध्ये आपण वॉर्डाच्या माध्यमातून म्हणतो किंवा प्रभागाच्या माध्यमातून. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसतंय की ग्रामपंचायतीची असलेल्या मतदारसंघाची रचना कोण करतं? तहसीलदार करतं. परंतु त्याला फायनलाइज कोण करतं? त्याला फायनलाइज जिल्हाधिकारी करतात. त्यामुळं लक्ष ठेवायचं की ग्रामपंचायतीच्या असलेल्या मतदारसंघाची निर्मिती किंवा त्याची रचना ही कशी असली पाहिजे. तसं बघायला गेलं तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या प्रकारच्या भागामधून करतो. परंतु त्याची रचना करता वेळेस गाव वेशीपासून सुरुवात करायची का गावाच्या एंडपासून तयार करायची? कारण की कधी कधी ग्रामीण भागामध्ये काही लोक गावात राहतात आणि काही लोक त्या प्रकारच्या असलेल्या शेतामध्ये. मग अशा वेळेस डिमार्केटिव्ह लाईन्स कशा करायच्या हे टोटली डिसाईड करण्याचा अधिकार कोणाचा असतो? तहसीलदारचा असतो. म्हणून रचना तहसीलदारानुसार, फायनलाइज ऑथॉरिटी जिल्हाधिकारी. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग पंचायत समितीचं कोण करतं? तर त्याची विभागणी कोण? त्याची विभागणी जिल्हाधिकारी करतात. परंतु अंतिम मान्यता हे कोण देतं? विभागीय आयुक्त देतात. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बघा त्याची असलेली विभागणी की अशा प्रकारचा असलेला हा जो गण आहे तो कसा डिवाइड करायचा, किती गावं मिळून पंचायत समिती ठेवायची. काही जर तुम्ही बघायला गेलं पंचायत समितीची रचनेमध्ये तर 4 गावं मिळून, कधी 5 गावं मिळून, कधी 6 गावं मिळून अशा प्रकारे पंचायत समिती कन्स्टिट्यूट केल्या जाते. मग अशा वेळेस तुमची जी कन्स्टिट्यूट करण्याची जी पद्धती आहे, विभागणी आहे, मग हे गाव ह्या पंचायत समितीमध्ये येईल का, हे गाव त्या पंचायत समितीमध्ये येईल का, हे सगळं डिटरमाइन करायचा अधिकार कोणाला आहे? जिल्हाधिकारी. पण फायनल ऑथॉरिटी विभागीय आयुक्त. आणि सेम त्या प्रकारे जिल्हा परिषदचं पण विभागणी कोण करतं? जिल्हाधिकारी करता. आणि अंतिम मान्यता कोण देता? विभागीय आयुक्त देतात. सर्वात डिफिकल्ट टास्क असतो बरं ही रचना करणं, विभागणी करणं. कारण की एक गाव जर इकडे तिकडे गेलं आणि त्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन हे चुकीच्या पद्धतीने गेलं तर तुमची डेमोक्रेसी फेल म्हणून कन्सिडर केल्या जाते. त्यामुळं तिथं प्रॉपरली सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट कराव्या लागता. आलं लक्षात? मग मतदारसंघाची रचना ग्रामपंचायतीची, तहसीलदार इकडं कोण? जिल्हाधिकारी, इकडं पण जिल्हाधिकारी. फायनल तिकडं कोण? विभागीय आयुक्त आणि इकडं अल्टिमेट जिल्हाधिकारी असणार आहे ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये. चलायचं पुढं. चला मग आता ग्रामपंचायतीचे मध्ये जे काही लोक लढणार आहे इलेक्शन, मग त्या मतदारसंघाला काय म्हणतात? तर मतदारसंघाला प्रभाग किंवा वॉर्ड म्हणलं जातं तुमच्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी. आणि पंचायत समितीच्या बाबतीमध्ये निर्वाचन गण म्हटलं जातं. आणि जिल्हा परिषदला काय म्हटलं जातं? निवडणूक विभाग किंवा गट म्हटल्या जातं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मस्ट आपल्याला तिथं दिसून येतं. म्हणून बघा ना, वॉर्डाचं असलेलं जी संकल्पना आहे, मग वॉर्ड, मग अशा प्रकारचं असलेला मिनिमम त्या प्रकारचं असलेला 3 वॉर्ड असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केलं A-B-C अशा प्रकारचे असलेले 3 वॉर्ड बनवले. मग अशा वेळेस ह्या वॉर्डातून किती लोक येतील? तर मिनिमम 3 आहे. ह्या वॉर्डातून पण किती? मिनिमम 3 आहे. म्हणजे 3 त्रिक 9, 9चं पॅनल तयार होणार आहे अशा प्रकारे. मग इथं पण तसं त्या प्रकारचं असलेलं 3 येणार आहे आणि इथं पण 3 येणार आहे. म्हणजे 3 त्रिक 9, 9चं पॅनल तयार होऊन जातं. आणि A वॉर्ड असतो, B वॉर्ड असतो, C वॉर्ड असतो, असं त्याचं डिव्हिजन केल्या जातं. आलं लक्षात? एवढं सोपं आहे, हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता एका मतदारसंघातून, आता हा एका प्रकारचा मतदारसंघ आहे, निवडण्यात येण्याचे सदस्य किती? तर त्या प्रकारचं बघा,
मग आता ज्यावेळेस आपण म्हणतो की एक वॉर्ड हा जो काय आहे वॉर्ड आहे, मग त्या प्रकारचं असलेलं निवडून येण्याच्यासाठी सदस्य मंडळी 2 किंवा 3 लागतात. त्या प्रकारचं निर्वाचन गणामध्ये 1 आहे आणि निवडणूक विभागामध्ये पण देखील म्हणजे जिल्हा परिषदमध्ये 1 आपल्याला दिसतोय. म्हणजे एका गटामधून 1 व्यक्ती, एक निर्वाचन गणामधून 1 व्यक्ती, अशा प्रकारे त्याचं कॅटेगरायझेशन केल्या जातं. म्हणून आहे एका मतदारसंघातून निवडता येण्याचे सदस्य किती, तर हे काय असणार आहे ग्रामपंचायतीमध्ये 3 असणार आहे. जसं की मी वरती सांगितलं 2 किंवा 3 इथं असणार आहे. आता बघा इथं कधी कधी काय होणार आहे, लोकसंख्या ए मध्ये जास्त राहते, वार्डाच्या संख्येनुसार ठरवल्या जातं. वार्डाच्या स्वरूपामध्ये ए मध्ये जर लोकसंख्या जास्त असेल तर तिथं 4 असणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं इथं 1 कमी करू शकतो आपण, 2 आहे. मग अशा प्रकारे इथं पण 2 असणार आहे. मग 2 2 4 आणि 4 8 आणि 4 12 किंवा 11चं पॅनल किंवा 17चं पॅनल, अशा प्रकारे त्याचं डिव्हिजन केल्या जातं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चालायचं पुढं. चला पुढचं आरक्षणाच्या तरतुदी. मग आरक्षणाच्या तरतुदीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण ग्रामपंचायतीचा संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येतं, तर ग्रामपंचायतीच्या सदस्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं जे आरक्षण दिलं जातं ते आरक्षण कशाच्या आधारावर, तर SC ST ना, कोणाला SC ST ना हे आपण कशाच्या आधारावर देतो, तर लोकसंख्येच्या आधारावर देतो. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे, याच्यावर भरपूर क्वेश्चन याच्यावर विचारलेले आहे की एखाद्या समुदायाला म्हणजे SC ST समुदायाला हे आरक्षण किती पर्सेंटाईल आहे. पर्सेंटाईल फिक्स नाहीये, हे कशाच्या बेसिसवर असतं, तर लोकसंख्येच्या बेसिसवर असतं. जर एखाद्या गावामध्ये SC समुदायाची लोकसंख्या जास्त असेल तर त्यांना आरक्षण हा प्रेफरेबल दिला जाणार आहे. परंतु हेही लक्ष ठेवा, जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये जर ST लोकांची संख्या जास्त असेल तर तिथं आरक्षणामध्ये पहिलं प्रेफरन्स हा ST लोकांना असतो. हेही तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस SC आणि STच्या लोकसंख्येच्या आधारावर काय दिलं जातं, आरक्षण दिलं जातं. ओबीसींना आरक्षण किती आहे, तर 27% पर्यंत, शब्द किती आहे 27% पर्यंत दिल्या जातं. 27% फिक्स असं आहे का, नाही, अप टू 27% आहे. किती आहे, अप टू 27%. मग पर्यंत म्हणजे काय की त्या भागामध्ये, त्या ग्रामीण भागामध्ये, त्या गावामध्ये जर ओबीसी लोकांची असलेली जी सदस्य संख्या असेल आणि ती जर 27% पर्यंत जर त्यांना आपल्याला द्यायचं असेल तर तिथं आपण ऍक्टिव्हली तिथं देऊ शकतो. परंतु 27% पर्यंतच असणार आहे, 27%च्या वरती असू शकणार नाही. हे लक्ष ठेवा ओबीसीच्या कम्युनिटीसाठी. त्याच्यानंतर महिलांना किती पर्सेंट आहे, 50% आहे. किती आहे, 50%. आपल्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार संपूर्ण भारतामध्ये महिलांसाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये 33% सांगितलेलं आरक्षण. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्या प्रोग्रेसिव्ह अप्रोचने आपण काय केलेलं आहे, 2011 पासून महिलांना ग्रामपंचायतीमध्ये डायरेक्ट 50% आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे तुमचे जेवढे सदस्य मंडळी असेल, 9चं पॅनल असेल, 17चं पॅनल असेल, त्याच्यातले 50% हॅज टू बी अ विमेन. अशा प्रकारे तिथे आपण संबोधित करू शकतो. आलं लक्षात, सोपं आहे. पंचायत समितीचं पण सेम तसंच, SC ST लोकांना लोकसंख्येच्या आधारावर, ओबीसींना 27% पर्यंत, महिलांना 50%. आणि जिल्हा परिषदमध्ये देखील पण त्याच प्रकारे जिल्हा परिषदेचे जेवढे सदस्य मंडळी, त्या सदस्य मंडळीच्या असलेल्या SC STची लोकसंख्या जास्त असेल तर त्यांना रिप्रेझेंटेशन जास्त असणार आहे. आणि त्याच्यानंतर ओबीसी 27% पर्यंत आणि 50% फिक्स आहे. आता बघा इथं पर्यंत शब्द आहे का, नाही, म्हणजे हे काय आहे, फिक्स तुम्हाला द्यावंच लागणार आहे. 2011 पासून आपण नियोजन केलेलं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं असलेलं हे आरक्षणाची तरतूद ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आरक्षणाची मुदत. आता खूप महत्वाचं आहे, व्हेरी 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 IMP आहे. जर तुम्हाला असं स्टेटमेंट आलं एक्झाममध्ये की आपल्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं आरक्षण डावलल्या जाऊ शकतं का, किंवा त्याच्यामध्ये फेरफार केला जाऊ शकतं का, यस, फेरफार केल्या जाऊ शकतं. एक्सेप्ट आहे तुमचे असलेल्या महिलांचं आरक्षण. म्हणजेच काय, तुम्ही SC STच्या आरक्षणामध्ये बदल करू शकतात, ओबीसीच्या आरक्षणामध्ये बदल करू शकता, परंतु महिलांच्या आरक्षणाला धक्काही लावू शकत नाही. हे तुम्हाला मर्यादा टाकलेली आहे ह्या कायद्याने. काय सांगितलेलं आहे, ग्रामपंचायतीमध्ये महिलांच्या स्वरूपामध्ये जे काही आरक्षण असेल 50% हे काय आहे, फिक्स आहे. तुम्हाला बदलायचं ग्रामपंचायतीचं तर बदलू शकता. मग याच्यामध्ये SC ST OBC अल्टर ॲज पर द लॉ, इट कॅन बी चेंज और इट कॅन बी अल्टर बाय वे ऑफ अ लॉ.
तुम्ही कायदा करा आणि तुम्ही असं दाखवून द्या की यापुढे पंचायत राज व्यवस्थेमध्ये SC ST किंवा OBC समुदायांना रिझर्वेशन नसेल. होऊ शकतं, करू शकतं कायद्याच्या माध्यमातून. परंतु महिलांच्या आरक्षणाला तुम्ही बिलकुल धक्का लावू शकत नाही. म्हणजे इथं महिलांचं आरक्षण हे फिक्स आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पंचायत समितीमध्ये पण तेच आहे. महिलांचं आरक्षण कसं आहे? फिक्स आहे. यू कॅन अल्टर SC ST OBC सगळं चेंज करू शकतात. त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये पण देखील कसं आहे? फिक्स आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. म्हणून लक्षात ठेवायचं महिलांचं आरक्षण हे फिक्स नमूद केलेलं आहे आपल्या पर्टिक्युलर संविधान असो आणि संविधानच्या असलेल्या कलमांच्या असलेल्या कायद्यांच्या माध्यमातून असो, हे सगळं आपण काय केलेलं आहे? फिक्स केलेलं दिसून येत आहे. आलं लक्षात? चला पुढचा घटक आहे सदस्यांच्या पात्रतेचे वय. जर तुम्हाला इलेक्शनमध्ये उभं राहायचं आहे आणि विशेषतः ग्रामपंचायतीच्या आणि तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचं असेल तर त्यावेळेस तुमचं असलेलं वय किती असायला पाहिजे? 21 कंप्लीट असायला पाहिजे. त्याच्यामध्ये अजून एक आपण गमतीचे भाग म्हणून का होईना पण 95 मध्ये आपण सांगितलेलं आहे की तो व्यक्ती कसा असला पाहिजे? 7वी पास असला पाहिजे. म्हणजे 95 पासून तो व्यक्ती ज्याला ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचं असेल ही हॅज टू बी कम्प्लिटेड द 7th क्लास, म्हणजे 7वी पास असणं अपेक्षित आहे जर ग्रामपंचायतीला उभं राहायचं असेल तर. त्या प्रकारे पंचायत समितीला पण किती वर्ष आहे? 21. आणि जिल्हा परिषदचं पण किती आहे? 21 आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग इथं 7वी पास किंवा काही गोष्टी आहे हेही आपण सांगितलेलं नाही. परंतु अपात्रतेमध्येही आपण एक गोष्ट बघितलेली आहे. अपात्रतेमध्ये आता ही तर पात्रता आहे पण अपात्रतेमध्ये असंही सांगितलेलं आहे की 2001 नंतर ज्या व्यक्तीस तिसरं अपत्य असेल, म्हणजे 2 अपत्य सोडून तिसरं अपत्य असेल, ही कुड नॉट बी स्टँड विदिन द इलेक्शन ऑफ द पर्टिक्युलर पंचायत राज इन्स्टिट्यूशन. मग अशा वेळेस त्याचं असलेलं जे काही हे असणार आहे ते आपण तत्व काय करतोय किंवा त्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन खारिज करतो. हे लक्षात ठेवा. इथं आलं लक्षात? त्याच्यानंतर अध्यक्षाची निवड म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा अध्यक्ष कोण किंवा ग्रामपंचायतीचा हेड कोण, पंचायत समितीचा हेड कोण आणि त्या प्रकारचा जिल्हा परिषदचा हेड कोण आणि त्याची निवड कशी केल्या जाते. तर लक्षात ठेवा आपल्याकडं संविधानाच्या माध्यमातून सुस्पष्ट करून सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुम्हाला सभापती, पंचायत समितीचे असलेले सभापती आणि पंचायत समितीचे असलेले उपसभापती किंवा जिल्हा परिषदचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांची जर निवड करायची असेल, हे नीट लक्षात घ्या बरं. काय सांगतोय? ज्यावेळेस पंचायत समितीचे हेड कोण आहे? सभापती महोदय आहे आणि जिल्हा परिषदचे हेड कोण असतात? तर अध्यक्ष महोदय असतात. मग अशा वेळेस ह्या दोघांची जेव्हा निवड करायची असेल ती निवड फिक्स आहे, ती म्हणजे निर्वाचित सदस्यांमधून. म्हणजेच काय की पहिले तुम्हाला काय सदस्य, पहिले काय व्हावं लागणार आहे? तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं सदस्य व्हावं लागल. मग सदस्य कशाचा? तर पंचायत समितीचा सदस्य. मग सदस्यामधून आपण एकाची सभापती आणि एकाचं उपसभापती म्हणून निवड करत असतो. म्हणजेच जर सभापती निवडायचा असेल पंचायत समितीचा तर पहिले तुम्हाला सदस्य व्हावाच लागतं. हे संविधानाने फिक्स केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण ग्रामपंचायतीची गोष्ट करतो तर ग्रामपंचायतीचे जे अध्यक्ष आहे म्हणजेच कोण? सरपंच आहे. तर सरपंचाची निवड कशी होईल यावर वादिवाद चालत असताना आपल्या संविधानाच्याच तरतुदीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जे पण सरपंच किंवा उपसरपंच हा कसा निवडायचा. मग 2 पद्धती आहे, एक तर जनतेमधून किंवा त्या प्रकारचा ग्रामपंचायतीच्या सदस्यामधून. तर त्यावेळेस हा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्य शासनाला आहे. कोणाला आहे? राज्य शासनाला. मग आता बघा शिंदे सरकार आले. मग शिंदे सरकारने पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारचा संदर्भ बदलत 2022 पासून असं सांगितलेलं आहे की सरपंच थेट कुठून असणार आहे? जनतेमधून. पहिले कसा होता? तर तुमच्या असलेल्या पहिले ग्रामपंचायतीच्या सदस्यामधून असायचा. म्हणजे हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला. परंतु पंचायत समितीचे असलेले सभापती, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे कसे निवडल्या जातील? तर निर्वाचित सदस्यामधून एकाची निवड केल्या जाणार आहे. हे फिक्स करून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु ग्रामपंचायतीचा सरपंच कसा निवडून येईल? जनतेतून का त्या प्रकारे सदस्यामधून? हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? तो अधिकार दिला आहे राज्य शासनाच्या कायद्याच्या अधिकारामध्ये. आलं लक्षात? त्यामुळे सध्या तरी आपल्याकडं जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर थेट जनतेमधून कोण असणार आहे? सरपंच साहेब असणार आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी ठरल्या जातात. त्याच्यानंतर आहे पुढचा घटक, तो म्हणजे उपाध्यक्ष. आता उपाध्यक्ष आपल्याकडे अजून पण त्या प्रकारचा कुठून आहे? सदस्यामधूनच आहे. उपसरपंच हा थेट जनतेमधून नाहीये, हेही लक्ष ठेवा आत्ताच्या घडीला महाराष्ट्राबद्दल जेव्हा विचार करतो त्यावेळेस. आणि पंचायत समितीचा उपसभापती आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे कोण असतात? उपाध्यक्ष असतात. हेही तिथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण बघतो तर त्यांचा टेन्युअर पण आपण बघून घेऊ कशा प्रकारचा आहे. आपण मागच्या असलेल्या स्लाइड्समध्ये बघितलं होतं, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे, पंचायत समितीचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे, जिल्हा परिषदचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. हे सगळं 5-5 वर्षाचं असताना सुद्धा त्याच्यामध्ये असलेले जे अध्यक्ष आहे, जसे की ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, त्याच्यानंतर पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, यांचा टेन्युअर हा वेगळा आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस काय दिसतं आपल्याला की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा पदावधीमध्ये फरक आहे. ग्रामपंचायतीचा असलेला सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? मित्रांनो लक्ष ठेवायचा, फिक्स 5 वर्षासाठी असतो. किती वर्षासाठी असतो? फिक्स 5 वर्षासाठी आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा वेळेस जर सरपंच नसेल, उपसरपंच नसेल, तर त्या प्रकारचा प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथं काम करणारा एक शासनाच्या माध्यमातून व्यक्ती निवडल्या जातो, जर तुमची ग्रामपंचायत बसत नसेल तर. परंतु सहसा किती वर्ष असतो? 5 वर्ष फिक्स असतो सरपंच आणि उपसरपंचाचा. त्याच्यानंतर आहे पंचायत समितीचा असलेला, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतींचा असलेला जो कार्यकाळ आहे तो किती आहे? तर 2.5 वर्षांचा आहे. किती आहे? 2.5 वर्षांचा आहे. आणि जिल्हा परिषदच्या असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचाही देखील कार्यकाळ हा किती वर्षाचा आहे? तर 2.5 वर्षाचा आहे. हे इथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कार्यकाळ 5 वर्ष, पंचायत समितीचा कार्यकाळ, पंचायत समितीच्या अध्यक्षांचा म्हणजे सभापतींचा कार्यकाळ, उपसभापतींचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा आहे. सेम तुमच्या असलेल्या जिल्हा परिषदच्या असलेल्या संदर्भामध्ये येते लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी तिथं लक्षात येऊ शकतात. पुढचा घटक आहे तो म्हणजे काय की निवड विषयामध्ये जर काही वाद निर्माण झाल्यास तर काय करायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण सरपंच किंवा उपसरपंचाला निवडून दिलं, त्याच्यानंतर पंचायत समितीच्या असलेल्या सभापती आणि उपसभापतींची निवड झाली. मग जर यांच्या संदर्भात जर वाद निर्माण झाले तर काय? तर ग्रामपंचायतीचा जो वाद आहे तो त्या प्रकारे 15 दिवसाच्या आत कोणाकडं? तर लक्ष ठेवायचं, जिल्हाधिकाऱ्यांकडं. कोणाकडं आहे? जिल्हाधिकाऱ्यांकडं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग हे जिल्हाधिकारी काय करणार आहे? त्या वादाच्या स्वरूपाच्या माध्यमातून त्याचं सॉल्युशन्स केल्या जाणार आहे. मग तुम्हाला वाटत असेल की यांची जी निवड झालेली आहे सरपंच किंवा उपसरपंचाची ती निवड योग्य नाहीये, तर त्या प्रकारचं काय केलं जाणार आहे? जिल्हाधिकाऱ्याकडे 15 दिवसाच्या त्या प्रकारे तिथं फॉलो घेतल्या जाणार आहे किंवा पाठवल्या जाणार आहे. पंचायत समितीच्या बाबतीत 30 दिवसाच्या आत कोणाकडे पाठवावं लागतं? विभागीय आयुक्ताकडं. कुठं? विभागीय आयुक्त. आणि 30 दिवसानंतर तो प्रकरण कोणाकडे पाठवता? तर राज्य शासनाकडं. 30 दिवसानंतर कोणाकडं? राज्य शासन. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. काय सांगतोय परत एकदा लक्षात घ्या. ग्रामपंचायतीचा जर तुमच्या असलेले जे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीबद्दल काही प्रॉब्लेम होत असेल तर 15 दिवसाच्या जिल्हाधिकारी, पंचायत समितीची 30 दिवसाच्या मध्ये विभागीय आयुक्त आणि त्या प्रकारचं असलेल्या जिल्हा परिषदचं पण काय आहे? 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडं आणि 30 दिवसानंतर राज्य शासनाकडं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? अगदी सोपं आहे. 15 दिवसात जिल्हाधिकारी, 30 दिवसात विभागीय आयुक्त, 30 दिवसात विभागीय आयुक्त. यांचं नियर टू बी सेम आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यानंतर प्रमुख पदासाठी असलेलं आरक्षण. प्रमुख पद म्हणजे काय? तर ग्रामपंचायतीचा सरपंच, त्याच्यानंतर पंचायत समितीचा सभापती आणि जिल्हा परिषदचा असलेला अध्यक्ष. मग यांच्या पदासाठी काही आरक्षण आहे का? यस, आपल्याकडे हे आरक्षण रोटेशन वाईज दिलं जातं. कसं दिलं जातं? रोटेशन वाईज दिलं जातं. म्हणजे एकच कम्युनिटीतला व्यक्ती हा कंटिन्यू सरपंच, कंटिन्यू सभापती, कंटिन्यू अध्यक्ष न व्हावे याच्यासाठी प्रत्येक पदाला आपण रोटेशन दिलेलं आपल्याला दिसून येते.
मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर सरपंचाच्या स्वरूपामध्ये SC STचं असलेलं जे आरक्षण आहे ते कशानुसार आहे तर लोकसंख्येनुसार आहे. काय आहे लोकसंख्येनुसार. मग तुमची लोकसंख्या त्या प्रकारची असलेल्या SC कम्युनिटीच्या माध्यमातून जर जास्त असेल तर तिथलचा सरपंच कोण असणार आहे तर SC असणार आहे. आणि ST कम्युनिटीची असेल तर न नाद द्यान तिथं STच असायला पाहिजे हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओबीसींना किती टक्के आहे 27%, महिलांना किती आहे 50%. म्हणून बघा आपल्या गावाकडच्या इलेक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करता तर त्यावेळेस हे रोटेशन फिरवलं जातं. म्हणून म्हणलं जातं की मागच्या वेळेस ओबीसींना सुटली जागा सरपंचाचं, ह्यावेळेस SC महिलांना सुटलेली आहे किंवा ओपन महिलांना सुटली आहे. ही जेव्हा चर्चा रंगती तर हे काय असतं की तुमचं असलेलं रोटेशन असतं हे पद. त्यामुळं सरपंच पदाचं असलेलं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस SC STना लोकसंख्येच्या नुसार आहे आणि ओबीसींना 27%, महिलांना 50% आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्या प्रकारे आपल्याला रिझर्वेशन ठेवावंच लागतं. कोणासाठी यांच्यासाठी रोटेशन वाईजनुसार. सभापती महोदय यांनाही त्याच प्रकारे SC STच्या लोकसंख्येनुसार ओबीसी 27%, महिला 50%. अध्यक्ष SC ST लोकसंख्येनुसार ओबीसी 27%, महिला 50%. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आपल्याला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे काय बडतर्फ. यांना बडतर्फ कोण करणार. मग बडतर्फ जेव्हा संदर्भ येतो तर त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या असलेल्या सरपंचांना बडतर्फ करायचं असेल तर विभागीय आयुक्त आहे. त्याच्यानंतर पंचायत समितीच्या असलेल्या सभापती महोदय वगैरे यांना करायचं असेल किंवा तुमच्या असलेली पंचायत समितीच्या असलेल्या सदस्यांना बडतर्फ करायचं असेल तर राज्य शासन, आणि जिल्हा परिषदच्या सदस्यांना किंवा अध्यक्षांना बडतर्फ करायचं असेल तर तिथंही राज्य शासन आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बडतर्फ म्हणजे डिस्क्वालिफिकेशन नव्हे तर त्या प्रकारचं त्यांना पदावरून दूर करणे हा त्याचा अर्थ असतो. डिस्क्वालिफिकेशन हे वेगळं प्रकरण आहे, ते आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये बघू शकतो. परंतु हे लक्ष ठेवा ग्रामपंचायतीचं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस विभागीय आयुक्त ही तुमची ग्रामपंचायत बडतर्फ करू शकते किंवा सदस्य हे बडतर्फ करू शकतात. पंचायत समिती, राज्य शासन आणि जिल्हा परिषद देखील राज्य शासन आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. पुढचा आहे घटक तो म्हणजे काय की पहिली बैठक कोण बोलवणार. बघा आता इलेक्शन झालं. इलेक्शन झाल्यानंतर तुमची जी बैठका बसतात त्या बैठकी अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की एखाद्या विषयावर चर्चा विनिमय करणं. तुमची असलेली ग्रामपंचायत निवडून आली, सदस्य मंडळ निवडून आले, सरपंच उपसरपंच निवडून आले. आता आपल्याला काय करायची आहे पहिली बैठक घ्यायची आणि ह्या पहिल्या बैठकी अंतर्गत काही गोष्टीवर चर्चा केल्या जाते. मग अशा स्वरूपामध्ये पहिली बैठक कोण बोलवतं. मग ग्रामपंचायतीची पहिली बैठक कोण बोलवतं जिल्हाधिकारी. पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतं जिल्हाधिकारी. आणि जिल्हा परिषदचीही त्या प्रकारची पहिली बैठक कोण बोलवितं लक्ष ठेवायचं. हे तिन्ही बैठकी जिल्हाधिकारी साहेब बोलवता असं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जिल्हाधिकारी तिथं जाऊन बसतो अशातला भाग नाहीये. जिल्हाधिकारी फक्त सांगतोय की ह्या दिवसाला तुमची पहिली बैठक बसवणार आहे आणि पहिल्या बैठकीपासून सरपंच आणि उपसरपंचाचा पदाचा कार्यभार हा चालू होतो हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय पुढचा घटक तो मग पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतं. मग ज्यावेळेस आपण बघतो पहिल्या बैठकीचे अध्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये कोण असणार आहे सरपंच असणार आहे. पंचायत समितीच्या असलेल्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतं तर व्हेरी IMP कोण आहे जिल्हाधिकारी साहेब आहे. कोण आहे जिल्हाधिकारी. आणि ते जर नसेल तर त्याच्याऐवजी नॉट लेस दॅन डेप्युटी कलेक्टर म्हणजे डेप्युटी कलेक्टरपेक्षा कमी नाही अशा प्रकारचा असलेला व्यक्ती ह्या पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. सेम त्या प्रकारे जिल्हा परिषदचं ज्यावेळेस आपण बघतो तर जिल्हा परिषदच्या बाबतीमध्येही जिल्हाधिकारी तिथं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. पण नॉट लेस दॅन DC जर ते नसेल तर DCच्या पेक्षा कमी नसेल असलेला व्यक्ती तो विराजमान होऊ शकतो. म्हणजे विचार करा तुम्ही पहिली बैठक किती महत्त्वाची असते आणि पहिल्या बैठकी अंतर्गत सरपंच उपसरपंच याची निवड करून लगेच कामाची काय केल्या जाते सुरुवात केल्या जाते. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग आता जसं की आपण म्हटलंय की ग्रामपंचायतीचा टेन्युअर किती आहे 5 वर्ष, पंचायत समितीचा टेन्युअर 5 वर्ष, जिल्हा परिषदचा पण किती आहे 5 वर्ष आहे. मग आता यांची मुदतपूर्व विसर्जन केल्या जाऊ शकते का. यस ॲब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला सांगितलंय की पहिल्या वर्षापासून ते 5 वर्षामध्ये जर त्यांना वाटलं की 4 वर्ष व्यवस्थित कामकाज चालू आहे पण 4 वर्षानंतर कुठंतरी त्या कामाची असलेली पोचपावती व्यवस्थित केल्या जात नाहीये आणि गडबड गोंधळ आहे काहीतरी. मग अशा वेळेस तुमचं असलेलं कोण राज्य शासन
हे ग्रामपंचायतीचं पूर्व मुदत विसर्जन केल्याही जाऊ शकतं, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस हेही लक्ष ठेवा की तुमचं असलेलं जर पहिलेच मुदत पूर्व विसर्जन होत असेल, जसं की आपण 4 वर्ष पकडला, आता राहिला किती, 1 वर्ष राहिले, मग अशा वेळेस शासन लगेच नवीन निवडणुका घेण्यासाठी भाग पाडतं. परंतु जर हे जर तुमची मुदतपूर्व जर 6 महिन्यापेक्षा कमी राहिली असेल, किती, 6 महिन्यापेक्षा जर कमी राहिली असेल, तर तिथं इलेक्शन घेतल्या जात नाही, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एका प्रकारे मुदतपूर्व जर तुम्ही विसर्जित करत असाल आणि त्या मुदतपूर्व विसर्जितच्या स्वरूपामध्ये जर फक्त 6 महिनेच राहिले असेल, याचा असलेला टेन्यूर संपायचा आणि तेव्हा तुम्हाला जर त्या प्रकारे विसर्जित करायची असेल तर 6 महिने नवीन इलेक्शन घेत नाही, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग कोण करतं मुदतपूर्व विसर्जन? राज्य शासन. पंचायत समितीला पण कोण आहे? राज्य शासन. आणि जिल्हा परिषदला पण कोण आहे? राज्य शासन. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. फक्त एकच लक्ष ठेवायचं, जर 6 महिने उरले असेल, याचे जर 4.5 वर्ष झाले, याचे 4.5 वर्ष झाले आणि याचे 4.5 वर्ष झाले, आता राहिले किती, फक्त 6 महिने राहिले नवीन इलेक्शनला, तर नवीन इलेक्शन लावू शकत नाही. कारण की 6 महिने मग प्रशासकीय व्यक्तिमत्व तिथं बसवला जातो आणि तो सगळा कारभार काय करत असतो, तिथं हाकत असतो, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? पुढचं आपल्याला बघायचं आहे, पुढचा घटक मुदतपूर्व विसर्जित नंतर निवडणुका. बघा, मग त्या प्रकारचं असलेलं त्याच्यानंतर तुमचं विसर्जन झालं, फॉर एक्झाम्पल पहिल्या वर्षी ग्रामपंचायत स्थापन झाली आणि 3 वर्ष फक्त काम केलं आणि 3 वर्षानंतर कळालं की ग्रामपंचायत त्या प्रकारचं असलेलं तिथं विसर्जित करावी लागते. मग अशा वेळेस लगेच विदिन द 6 मंथमध्ये, किती, विदिन द 6 मंथमध्ये नवीन इलेक्शनाची असलेली प्रोव्हिजन तिथं करावी लागणार आहे, हे लक्ष ठेवा. मग नवीन इलेक्शन घेतल्या जाईल, नवीन त्या प्रकारे ग्रामपंचायत स्थापन केल्या जाईल आणि उर्वरित जो काळ आहे, किती, उर्वरित जो काळ आहे म्हणजे 2 वर्ष, तो 2 वर्ष फक्त कोणाला एन्जॉय करता येणार आहे, तर नवीन जी त्या प्रकारची असलेली काय झाली असेल, ग्रामपंचायत तयार झाली असेल, तर त्या ग्रामपंचायतीला फक्त आणि फक्त 2 वर्ष एन्जॉयमेंट करता येणार आहे, पॉवर युटिलाइज करता येणार आहे. का? कारण की ऑलरेडी त्या पहिल्या ग्रामपंचायतीने तेवढे 3 वर्ष एन्जॉय केलेलं आहे, पॉवर युटिलाइज केलेले आहे. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं की नवीन ग्रामपंचायतीची निवडणूक जर मध्येच त्या प्रकारचं झालं असेल विखंडन, तर त्यावेळेस त्या प्रकारे 6 महिन्याच्यात घ्यावी लागते. इथं पण पंचायत समितीला 6 महिन्याच्यात घ्यावं लागतं, जिल्हा परिषदला पण 6 महिन्याच्यात तिथं इलेक्शन घ्यावंच लागतं, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग आता संदर्भ येतो पुढचा, तो म्हणजे काय, जर आपल्याला त्या प्रकारचं असलेलं कामकाज चालवायचं असेल, मग अशा वेळेस प्रत्येक त्या प्रकारची असलेली जी सभा आहे, म्हणजे जसं की कोण आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, तर याच्यामध्ये सभा असतात. काय असतात? सभा. कारण की कामकाज करायचं असेल तर सभा घ्यावं लागेल की नाही. मग ह्या सभा मुख्यत्वे 2 करून असतात, एक असतं साधारण सभा आणि त्या प्रकारची असती विशेष सभा. काय असती? साधारण सभा आणि विशेष सभा. मग ज्यावेळेस ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा कधी बोलवल्या जाईल, पंचायत समितीची सर्वसाधारण सभा कधी बोलवल्या जाते, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कधी आहे, याच्यावर आपण आता इथं लक्ष देणार आहोत. मग अशा वेळेस आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेस काय आहे की सर्वसाधारण सभा किती त्या स्वरूपामध्ये म्हणजे त्या प्रकारच्या असलेल्या किती वेळेस बोलवल्या जाते आणि सर्वसाधारण सभेची नोटीस किती दिवस अगोदर दिल्या जाते. जसं की मी आता सांगितलंय की पर्टिक्युलर आपल्याकडे सर्वसाधारण सभा ही कधी बोलवल्या जाईल, किती दिवसात बोलवल्या जाईल आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून ही किती दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. मग ज्यावेळेस ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा असती तर त्यावेळेस मिनिमम 12 तुमच्या असलेल्या सभा भरल्या पाहिजे. आता हे लक्षात घ्या, ही ग्रामपंचायतीची सभा आहे. काय आहे? ग्रामपंचायतीची सभा आहे, ही ग्रामसभा नाहीये. काय? ग्रामसभा वेगळी आणि ग्रामपंचायतीची सभा वेगळी, हे लक्षात ठेवा. ग्रामसभा ही वर्षातून किती वेळेस भरली पाहिजे? 4 वेळेस भरली पाहिजे. परंतु ग्रामपंचायतीची सभा ही किमान त्या प्रकारचं असलेलं वर्षातून 12 वेळेस भरली पाहिजे. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं तिथं यावंच लागणार आहे. ग्रामपंचायतीला दर महिन्याला बैठक घ्यावंच लागणार आहे. मग ग्रामपंचायत म्हणजे कोण हो? तर ग्रामपंचायत म्हणजे लोकांकडून निवडून गेलेले जे सदस्य मंडळी सोबत सरपंच आणि उपसरपंच हे मिळून ग्रामपंचायत होती. आणि ग्रामसभा म्हणजे काय? तर त्या प्रकारचं 18 वर्ष कंप्लीट झालेला जो
जो कोणी व्यक्ती असेल, मतदार यादीमध्ये नाव असेल, तर तो ग्रामसभेचा व्यक्ती असतो, हेही लक्ष ठेवा. ग्रामसभा म्हणजे गावाची सभा, ग्रामपंचायत म्हणजे आपण ज्यांना निवडून दिलेला आहे ते व्यक्ती. मग अशा वेळेस ग्रामपंचायतीची सभा मिनिमम किती 12 वेळेस भरली पाहिजे, म्हणजे दर महिन्याला एक, असे 12 महिने म्हणजे दर महिन्याला एकदा तुम्ही भेटलंच पाहिजे. मग अशा वेळेस तुम्हाला जी सदस्य मंडळी असेल त्यांना तुम्हाला नोटीस पाठवायची आहे, तर नोटीस किती दिवस, तर 3 दिवस अगोदर नोटीस पाठवावी लागते. हे ग्रामपंचायतीच्या बाबतीत आहे. पंचायत समितीच्या बाबतीमध्ये पण काय आहे, तुम्हाला सभा किती भरावं लागणार आहे, मिनिमम 12. म्हणजे पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती हे महिन्यातून एकदा तरी बैठक घेतील, म्हणजे घेतील किंवा घ्यावीच लागती. का, कारण की 12 सभा सांगितल्या, कमीत कमी. जास्त वेळेस किती घ्या, महिन्यातून 4 वेळेस बैठक बसवा, काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु हे करता वेळेस मिनिमम किती असणार आहे, 12 असणार आहे. मग अशा प्रकारची असलेली नोटीस किती दिवस अगोदर, 10 दिवस अगोदर त्या प्रकारे काय केल्या जाणार आहे, त्या संदर्भामध्ये तिथं आपल्याला दिल्या जाणार आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या प्रकारचं असलेलं ते म्हणजे काय, की जिल्हा परिषद. मग जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर कमीत कमी 4 स्वरूपाच्या असलेल्या बैठका तुम्हाला घ्यावे लागणार आहे. म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्या प्रकारच्या असलेल्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेचे जे सदस्य मंडळी असणार आहे यांनी वर्षातून त्यावेळेस किती वेळेस भेटलं पाहिजे, तर 4 वेळेस भेटलं पाहिजे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस त्यांना जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असेल, त्याच्यानंतर तुमचे बाकीचे सदस्य मंडळ असेल तर किती दिवस, तर 15 दिवस प्रायर नोटीस तिथं द्यावी लागती, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तिथं दिसून येते. त्याच्यानंतर आता सर्वसाधारण सभा तुम्हाला बोलवायची आहे. काय करायची आहे, सर्वसाधारण बोलवायची आहे, काही विशेष सभा नाहीये. मग अशा वेळेस सर्वसाधारण सभा बोलवता वेळेस त्या प्रकारचा असलेल्या 2 सभांमधील अंतर किती असलं पाहिजे, याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेले आहे. मग ज्यावेळेस आपण सांगितलेले की कमीत कमी किती सभा झाल्या पाहिजे, 12 सभा झाल्या पाहिजे, परंतु यदा कदाचित काही गोष्टीच्या अनुषंगाने जर होत नसेल, परंतु 2 सभेमध्ये अंतर किती नसलं पाहिजे, तर 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात फिक्स तुम्हाला दर महिन्याला भेटावंच लागणार आहे. म्हणून सर्वसाधारण सभेमधील 2 सभेतील अंतर किती, तर लक्ष ठेवायचं 1 महिना. पंचायत समितीचं पण किती आहे, 1 महिना. आणि त्या प्रकारचं जिल्हा परिषदचं असलेलं किती आहे, 3 महिना आहे. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. काय, 2 सभेतील ग्रामपंचायतीचे असलेले अंतर किती, 1 महिना, पंचायत समितीचं असलेलं 1 महिना आणि जिल्हा परिषदचं असलेलं 3 महिना, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, या सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष आणि त्या प्रकारचा सचिव कोण आहे, हे इथं क्वेश्चन भरपूर वेळ विचारलेला आहे. की ही जी सर्वसाधारण सभा तुम्ही बोलवणार आहे, मग ती ग्रामपंचायतीची असो, पंचायत समितीची असो किंवा जिल्हा परिषदची असो, मग ही जी सर्वसाधारण सभा असेल, ती सर्वसाधारण सभा त्या प्रकारचं असलेलं अध्यक्ष आणि सचिव कोण असणार आहे, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. मग लक्ष ठेवायचं, ग्रामपंचायतीचं असलेलं त्या प्रकारे अध्यक्ष कोण असेल, तर अध्यक्ष नन अदर दॅन कोण, सरपंच. सरपंच नसेल तर उपसरपंच, आणि उपसरपंच नसेल तर त्या अमॉंग जे सदस्य आहे त्या सदस्यामधून एकाची निवड काय केल्या जाते, त्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून कन्सिडर केल्या जातं. हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. मग परत एकदा सांगतो, सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण भूषवितं, तर सरपंच असेल ग्रामपंचायतीच्या बाबतीत, ते जर अब्सेंट असेल तर उपसरपंच, आणि उपसरपंच अब्सेंट असेल तर जे सदस्य मंडळी निवडून आलंय 9च्या पॅनलमधलं त्याला एक तिथं विराजमान करा आणि त्या प्रकारे तिथं करा. मग त्यांच्यासोबत सचिव कोण असणार आहे, तर लक्ष ठेवायचं ग्रामसेवक असणार आहे. कोण असणार आहे, ग्रामसेवक. कारण की गावाच्या असलेल्या सगळ्या गोष्टीसाठी निर्णय घ्यायचा असेल ग्रामपंचायतीला, मग ग्रामपंचायतीमध्ये त्या प्रकारचा असलेला संदर्भ ठेवला जातो. बजेट किती आहे, किती खर्च करायचा आहे, कोणत्या गोष्टीवर करायचा आहे, पथदिवे लावायचे का इथं नळाची व्यवस्था करून द्यायची आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी त्या ग्रामपंचायतीचे पॅनल, सरपंच, उपसरपंच बैठक घेत असतात. आणि त्याचे अध्यक्ष सरपंच नसेल तर उपसरपंच, उपसरपंच नसेल तर अमॉंग द तुमचे असलेले बाकीच्या मधून.
सेम त्या प्रकारे पंचायत समितीचं सभापती असतील, सभापती नसेल तर उपसभापती, उपसभापती नसेल तर त्या सदस्यामधून, आणि त्या प्रकारच्या बैठकी अंतर्गत कोण असणार आहे, BDO असणार आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि जिल्हा परिषदचं असलेलं अध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि ते नसेल तर लक्ष ठेवायचं सचिव, डेप्टी CO असतात. काय डेप्टी CO? जिल्हा परिषदमध्ये 3 डेप्टी CO असतात. एक डेप्टी CO हा पर्टिक्युलर तुमच्या असलेले जे काही मीटिंग्स असणार आहे त्या मीटिंगच्या माध्यमातून केल्या गेलेल्या गोष्टीवर तिथे आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस इथं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसून येणार आहे. कळालं? मग हे डेप्टी CO आहे, हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचा आहे घटक तो म्हणजे गणसंख्या. तुम्हाला सर्वसाधारण सभा बोलवायची आहे, मग ती ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो. मग अशा वेळेस गणसंख्या काय, तर ग्रामपंचायतीला जर सर्वसाधारण बोलवायची असेल तर 1/2 जेवढे मंडळी असेल म्हणजे 50% लोक तिथं असायला पाहिजे, मगच त्यावर चर्चा केल्या जाऊ शकते. नाही तर अदरवाईज फक्त सरपंच येतोय आणि उपसरपंच येतोय आणि बाकीचे सदस्य मंडळी शेतामध्ये, मग अशा निर्णय घेऊन टाकल का दोघं जण? बिलकुल नाही. मिनिमम 50% हॅज टू बी देअर. तिथं 50% लोक असायलाच पाहिजे. पंचायत समितीच्या स्वरूपामध्ये 1/3, जिल्हा परिषदच्या मध्ये 1/3. म्हणजे कोणत्या सभेसाठी? तर सर्वसाधारण सभेसाठी. कोणत्या सभेसाठी? सर्वसाधारण सभेसाठी. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. आता जर तुम्हाला विशेष सभा बोलवायची असेल, कारण मी आता सांगितलं की सर्वसाधारण सभा आणि विशेष सभा असते. मग जर तुम्हाला विशेष सभा बोलवायची असेल तर किमान सदस्य किती पाहिजे? तर त्या प्रकारची असलेली विशेष सभा बोलवता वेळेस तुम्हाला किती सदस्यांची पहिली मागणी पत्र आलं पाहिजे. मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं, विशेष सभा बोलवायची असेल तर ग्रामपंचायतीमध्ये 1/2 जे सदस्य आहे म्हणजे 50% लोकांनी त्या प्रकारे मागणी केली पाहिजे. मग ही मागणी कोणाकडे करायची? तर त्या प्रकारचं असलेलं कन्सर्न तुमचा जो ऑथॉरिटी आहे त्याच्याकडे ती कन्सर्न करावं लागणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस विशेष सभा बोलवणार असेल तर त्यावेळेस 1/2 सदस्यांची मागणी आली पाहिजे. पंचायत समितीच्या स्वरूपामध्ये 1/5 व्हेरी IMP. विशेष सभा बोलवायची असेल तर 1/5 सदस्यांनी त्या प्रकारे ऍप्लिकेशन केलं पाहिजे. आणि जिल्हा परिषदचीही त्या प्रकारे तुम्हाला जर विशेष सभा बोलवायची असेल तर 1/5 सदस्यांनी तिथं बोलवलं पाहिजे. हे इथं लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आपल्याला तिथं दिसून येत आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे विशेष सभाची जर तुम्हाला नोटीस पाठवायची असेल सदस्य मंडळींना आणि बाकीच्या लोकांना, तर त्यावेळेस विशेष सभा बोलवत आहे म्हणून ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये किती दिवस अगोदर? तर 1 दिवस अगोदरही तुम्ही नोटीस सर्व्ह करू शकता आणि सांगू शकता की उद्या आपल्याला असा काही निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळे उद्याच्या उद्या आपल्याला मीटिंग करायची आहे. आणि विशेष सभेमध्ये विशेष गोष्टीवरच काय केला जातो त्या पद्धतीने डिस्कस केल्या जातो. पंचायत समितीच्यासाठी 7 दिवस अगोदर पाठवावी लागते आणि जिल्हा परिषदची जर विशेष सभा बोलवायची असेल तर त्या प्रकारे किती दिवस? 10 दिवस. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ग्रामपंचायतीसाठी विशेष सभेसाठी 1 दिवस, पंचायत समितीसाठी 7 दिवस आणि जिल्हा परिषदेसाठी 10 दिवस. हेही लक्षात ठेवणं गरजेचं तेवढंच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला ह्या सभेअंतर्गत आपल्याला वाटलं की यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा असेल, मग अशा वेळेस अविश्वासाचा ठराव आणत्या वेळेस मग ग्रामपंचायतीमध्ये अविश्वासाचा ठराव, पंचायत समितीमध्ये अविश्वासाचा ठराव आणि जिल्हा परिषदमध्ये अविश्वासाचा ठराव. मग याच्याबद्दल काय विभागणी आहे तर नीट लक्षात घ्या. बघा, तुम्हाला काय आणायचं आहे? अविश्वासाचा ठराव आणायचा आहे. मग अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी तुम्हाला एक विशेष सभा बोलवावी लागते. मग विशेष सभा बोलवण्यासाठी काही लोकांनी त्या प्रकारची रिक्वेस्ट करणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे किमान किती सदस्यांनी मागणी करायला पाहिजे याच्यावर देखील क्वेश्चन विचारलेला आहे. मग आपल्याला काय दिसतंय की किमान तुमचे जेवढे सदस्य मंडळी असेल ग्रामपंचायतीतील तर त्यांचे किती? 203 सदस्यांनी मागणी करायला पाहिजे. मग मागणी करता वेळेस ती मागणी कोणाकडे करायची? तर तहसीलदारकडं. कोणाकडे करायची? तहसीलदारकडं. आणि सांगायचंय की साहेब आम्हाला अविश्वासाचा ठराव आणायचा आहे आणि अशासाठी आम्ही 203 सदस्यांनी ही मागणी पत्र तुमच्या हाताशी देतोय. तुम्ही लवकरात लवकर त्याच्यासाठी विशेष सभा बोलवण्याचे नियोजन करावे आणि ह्या विशेष सभेमध्ये आम्हाला काय करायचंय? यांना काढून टाकायचं आहे. मग अशा पद्धतीने 203 सदस्यांनी सही सिग्नेचर करून त्या प्रकारे तहसीलदारकडे देणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीसाठी.
पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला विशेष सभा बोलवायची आहे तुमच्या असलेल्या मंडळींना काढण्यासाठी म्हणजे सभापती आणि उपसभापतींना, तर त्यावेळेस तुम्हाला कोणाकडे पाठवावा लागतो, तर जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवावा लागतो 103 सदस्याच्या माध्यमातून. आणि सेम त्या प्रकारे जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना काढायचं असेल तर 103 सदस्यांनी कोणाकडं, तर जिल्हाधिकाऱ्याकडं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, मस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये 203 सदस्य कोणाकडं, तहसीलदार, 103 सदस्य तर जिल्हाधिकारी कोणासाठी, पंचायत समिती, आणि 103 कोणाकडं, जिल्हाधिकारी कोणासाठी, जिल्हा परिषदकडं. हे लक्ष ठेवणं मस्ट आहे, इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस जो रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे म्हणजेच कोण, तहसीलदार, जिल्हाधिकारी, मग ते काय करतील, मग त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये किती दिवसाच्या आत ही सभा बोलवू शकतात किंवा किती दिवसाच्या आत सभा बोलवावी लागती, तर लक्ष ठेवायचं 7 दिवस. कशासाठी, ग्रामपंचायतीसाठी. किती दिवस, 7 दिवसाच्या आत तुम्हाला ती विशेष सभा बोलवावीच लागती म्हणजे लागती. आणि ह्या असलेल्या सभेचं अध्यक्षस्थान कोण असतं, तर लक्ष ठेवायचं स्वतः तहसीलदार असतात. हे इथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला सरपंच, उपसरपंचांना पदावून काढायचं असेल तर अशा वेळेस त्या पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला ती नोटीस सर्व करणं आणि त्या प्रकारचं असलेली बैठक बोलवण्यासाठी मिनिमम 7 दिवस असतो. आणि तो 7 दिवसामध्ये त्या प्रकारे तिथं बोलावी लागते विशेष बैठक. आणि त्या प्रकारचं असलेलं तहसीलदार त्या पदाचे अध्यक्ष असतात किंवा त्या प्रकारे तिथं विराजमान असतात. त्याच्यानंतर 7 दिवसाच्या आत नोटीस काढवावी लागते. कशासाठी, जर तेव्हा तुम्ही पंचायत समितीच्या बाबतीत सभापती महोदय आणि उपसभापती महोदयांना काढायचं असेल तर मग 7 दिवसाच्या आत नोटीस सर्व करावी लागते. आणि 30 दिवसाच्या आत, शब्दात काय, 30 दिवसाच्या आत काय बोलावं लागती, बैठक बोलवावी लागती. आता इथं क्वेश्चन फिरवला जातो बरं की नोटीस किती दिवसाच्या आत. फॉर एक्झाम्पल जिल्हाधिकारी साहेबांकडे नोटीस आली, मागणी आली, किती जणांनी, 103 सदस्यांनी सांगितलं की आम्हाला सभापती महोदयांना आणि उपसभापती महोदयांना काढायचं आहे. अशा प्रकारची मागणी आली जिल्हाधिकारी साहेबांकडे. आता मी जिल्हाधिकारी असेल, मी काय करेल, ओके तुमची मागणी आली आहे 103 सदस्यांनी, आता मी काय करतोय 7 दिवसाच्या आत मी नोटीस काढणार आहे. आणि 7 दिवसाच्या आत नोटीस काढतो आणि त्या नोटीसमध्ये असं सांगतो की येणाऱ्या आगामी 1 महिन्याच्या आत म्हणजे 30 दिवसाच्या आत आपण स्पेशल बैठक बसू आणि त्याच्यामध्ये काय जो न्यायनिवड असेल तो केला जाणार आहे. म्हणजेच त्या प्रकारे 7 दिवसाच्या आत नोटीस काढावी लागती आणि 30 दिवसाच्या आत बैठक बोलवावी लागत असते. आणि हेही लक्षात ठेवा, याच्याही बैठकी अंतर्गत जी विशेष बैठक बसवल्या जाणार आहे त्याचे अध्यक्ष कोण असणार आहे, जिल्हाधिकारी स्वतः असेल किंवा त्यांनी नमूद केलेला एखादा व्यक्तीही तिथं बसवू शकतो. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? सेम प्रोसिजर कोणासाठी आहे, तर जिल्हा परिषदच्या असलेल्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये त्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना काढायचं असेल, जिल्हाधिकारी त्या प्रकारचं असलेलं 103 सदस्य म्हणजे सदस्य मंडळी 103 जिल्हाधिकारी जातील, साहेब ही नोटीस काढा, इश्यू करा, 7 दिवसाच्या आत नोटीस, 30 दिवसाच्या आत त्या प्रकारचं असलेलं काय असणार आहे, बैठक बोलवलं जाणार आहे. अध्यक्षस्थान इथं पण कोण, जिल्हाधिकारी, ते नसेल तर दुसरा कोणी व्यक्ती, असा त्या प्रकारचा स्वरूप केला जातो ज्यावेळेस तुम्हाला अविश्वासाचा ठराव मांडायचा असतो. आणि त्या अविश्वासाच्या ठरावाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी कॅरी आउट कराव्या लागतात. मग आता हा पास होणं गरजेचं असतो. मग पास होण्यासाठी काय आहे तर लक्षात ठेवायचा, हा जो ठराव आहे अविश्वासाचा ठराव तो मंजूर करण्यासाठी काही बहुमत लागतं. मग ग्रामपंचायतीमध्ये किमान किती तर लक्ष ठेवायचं 304 सदस्यांचं काय लागणार आहे, बहुमत लागणार आहे आणि अनुमोदन देखील लागणार आहे. मग इथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मागणी किती जण करताय तर मागणी करण्यासाठी 203 पण पास होण्यासाठी 304. लक्षात येत आहे, मागणी किती 203 पण पास होण्यासाठी 304. मग सरपंच महिला असो किंवा पुरुष असो काहीही फरक पडत नाही. का फरक पडत नाही, कारण की त्याचा आन्सर पुढं आहे. येतं लक्षात? बघा परत एकदा सांगतोय, 203 मागणी, 304 पास करणं हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि ही पास करता वेळेस मेल असो किंवा फिमेल असो सरपंच काही घेणं देणं नाही. परंतु पंचायत समितीमध्ये थोडं उलट आहे. पंचायत समितीमध्ये काय आहे की मागणी किती जणांनी करावी तर टोटल जेवढे सदस्य असेल त्याच्या 103 सदस्यांनी मागणी करावी आणि पास होण्यासाठी किती आहे 203. मागणी किती 103, पास होणे 203.
परंतु जर त्या प्रकारची असलेली सभापती महोदय जर महिला असेल, काय असेल, महिला असेल, तर पास होण्यासाठी 203 नव्हे तर 304 बहुमत असणं अपेक्षित आहे. व्हेरी IMP मार्क करून घ्या, व्हिडिओ पॉज करून बघा, तेव्हाच तुम्हाला हे कळणार आहे. बघा परत एकदा सांगतो, ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला मागणी करायची असेल तर मागणी करता वेळेस 203, पण पास होत्या वेळेस 304. मग स्त्री असो किंवा पुरुष असो तुमचे सरपंच महोदय. त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये मागणी 103, पास होण्यासाठी 203. मग त्या प्रकारे मेल असेल तर, आणि त्या प्रकारे जर फिमेल असेल तर 304 होणी पास होणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारे सेम स्वरूपात जेव्हा जिल्हा परिषदची गोष्ट केल्या जाते तर जिल्हा परिषदमध्ये पण मागणी किती, 203, आणि पास होण्यासाठी महिला असेल तर 304 लागतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 203 पुरुष मंडळीसाठी, आणि जर महिला अध्यक्ष असेल त्यांना काढायचं असेल तर त्या प्रकारचं असलेलं 304 लागणार आहे. याच्या पाठीमागची भूमिका म्हणजे महिलांना मोठ्या पदावर बसून दिलं पाहिजे, त्यांना काढण्यासाठी 304 बहुमत लागल, म्हणून ते काढणं थोडं अवघड जातं. अशा प्रकारे त्याच्या मागची भूमिका आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस अविश्वासाचा ठराव तो पास झाला. मग पास झाला किंवा फेल झाला तर काय आहे, आता त्याच्यासाठी काही बंधने देखील घातलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेलं प्रत्येक संस्थेचं टेन्युअर किती वर्ष आहे, 5 वर्ष. ग्रामपंचायतीचं 5 वर्ष, पंचायत समिती 5 वर्ष, आणि जिल्हा परिषद देखील 5 वर्ष आहे. मग अशा वेळेस इथं सांगितलेलं आहे, जर तुम्हाला काय आणायचं आहे, अविश्वासाचा ठराव आणायचा आहे, मग त्याला बंधनं आणली पाहिजे ना. इनमीन 5 वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये कधी आणायचं कधी नाही हे सांगितलं गरजेचं आहे. नाही तर विरोधी पक्षवाले कधी पण कधी आणतील आणि याचा असलेला अर्थ राहणार नाही. त्यामुळे काय सांगितलं आहे, जेव्हा निवड होईल तेव्हापासून किती वर्ष, 2 वर्ष तुम्हाला काय आणता येणार नाही, अविश्वासाचा ठराव हा आणता येणार नाही. कधी आणता येणार नाही लक्षात ठेवायचं, 2 वर्ष. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघितलं गेलं, जर 2023ला एखादी ग्रामपंचायत स्थापन झाली तर त्या प्रकारचं त्याचं टेन्युअर कधी संपणार आहे, 2028. मग 2025 पर्यंत ते अविश्वासाचा ठराव आणू शकत नाही. आणि जर 2025ला आणला आणि तो जर फेल झाला, काय, परत एकदा लक्षात घ्या, जर तो ठराव आणला आणि तो फेल झाला तर नंतर त्यावेळेस त्या प्रकारचं असलेलं 1 वर्षाच्या आत त्या प्रकारे काय करता येत नाहीये. जर असफल झाला तर नंतर परत 1 वर्ष आणता येत नाही, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच 2 वर्ष तर आणताच येत नाही, पण नंतर आणला आणि तो फेल झाला मग परत 1 वर्ष आणता येत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि विशेष बाब त्याच्याही पुढे जाऊन जर तुमच्या असलेल्या ग्रामपंचायतीचे फक्त किती महिने राहिले असेल, 6 महिने राहिले असेल, तर त्यावेळेस देखील तुम्हाला अविश्वासाचा ठराव आणता येत नाही. हे डोक्यात फिक्स करून ठेवा मित्रांनो, प्लीज कृपया करून हे लक्षातच ठेवा. कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला इथंच त्रास दिला जातो. येतं लक्षात, अविश्वासाचा ठराव ग्रामपंचायतीसाठी सुरुवातीला किती वर्ष आणता येत नाही, 2 वर्ष आणता येत नाही. 2 वर्षानंतर आणल्या जरी गेला आणि तो जर पास नाही झाला तर नंतर परत 1 वर्ष आणता येत नाही. आणि उर्वरित त्या प्रकारचं असलेलं 6 महिने जर तुमची ग्रामपंचायत राहिली असेल आणि अशा वेळेस तर बिलकुलच अविश्वासाचा ठराव आणता येत नाही. हे सगळं त्या प्रकारचं आपल्याला दिसून येतंय. ज्यावेळेस नीट लक्ष ठेवा, मी काय म्हणतोय, ज्यावेळेस तुमचा सरपंच काय, ज्यावेळेस तुमचा सरपंच हा कसा असेल, तुमचा सदस्यामधून निवडून येत असेल तर ही सगळी प्रोव्हिजन कशासाठी आहे, तर ही प्रोव्हिजन आहे तुमची सरपंच जर सदस्यामधून निवडून येत असेल. परंतु सरपंच जर जनतेमधून येत असेल तर मग त्याच्यामध्ये प्रोव्हिजन वेगळी आहे, नीट लक्षात ठेवा. मग इथं फरक फार महत्त्वाचा आहे. इथं शब्द विचारला जात असेल, जर सरपंच हा जनतेमधून येत असेल आणि त्याच्यावर जर अविश्वास ठराव आणायचा असेल तर काय प्रोव्हिजन आहे, तर लक्षात ठेवायचा, जर सरपंच जनतेमधून निवडून येत असेल तर त्याला 2 वर्ष, किती, 2 वर्ष परत ठराव आणता येत नाही. म्हणजेच काय की सुरुवातीला 2 वर्ष तर आणताच येत नाही, परंतु तो नंतर आणला गेला आणि तो असफल झाला तर पहिलं कसं होतं, 1 वर्ष होतं कोणासाठी, जो सरपंच सदस्यामधून यायचा, परंतु आता सदस्य कसा आहे, जनतेमधून आहे. म्हणजे आता त्याला डबल 2 वर्ष तुम्हाला त्याच्या अगेन्स्टमध्ये अविश्वासाचा ठराव आणता येत नाही, जर तुमचा ठराव फेल होत असेल तर. आलं लक्षात, हे फार महत्त्वाचं आहे. हे कोणत्याच पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये, हे थोडं लक्षात ठेवू द्या. सध्या GR मध्ये अशा प्रकारचं असलेलं मॉडिफिकेशन करण्यात आलंय.
सरपंच दोन पद्धतीने आहे, एक सदस्यामधून, एक जनतेमधून. जर जनतेमधून येत असेल तर त्या प्रकारे अविश्वासाचा ठराव सुरुवातीला 2 वर्ष तर आणताच येत नाही. त्याच्यानंतर 1 वर्षाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जर फेल झाले असेल तर 1 वर्ष पहिले लागायचं, परंतु आता त्याला किती कन्वर्ट केले, 2 वर्ष केले आहे. कारण की सध्या आता सरपंच कसा येतोय, जनतेमधून येतोय आता सध्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं आता पंचायत समितीबद्दल जर त्या प्रकारचा असलेला ठराव आणायचा आहे अविश्वासाचा, तर त्या प्रकारचा असलेल्या स्वरूपामध्ये सुरुवातीला किती महिने, 6 महिने अविश्वासाचा ठराव आणता येत नाही. ग्रामपंचायतीमध्ये किती सुरुवातीला 2 वर्ष आणताच येत नाही, तसं पंचायत समितीला किती आहे, 6 महिने आणता येत नाही. 6 महिन्यानंतर तुम्ही अविश्वासाचा ठराव आणा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तरी त्यामुळे तो फेल झाला तर मग परत अजून 1 वर्ष काहीच करता येत नाही. सेम त्या प्रकारे जिल्हा परिषदचंही आपल्याला तिथं दिसून येत आहे. 6 महिने आणि फेल झाला तर नंतर 1 वर्ष परत आणता येत नाही. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा वेळेस ह्या गोष्टीच्या कारणाने तुमचं असलेलं जे प्रमुख पद आहे ते चाललं जातं. परंतु त्याच्याही व्यतिरिक्त आहे तो म्हणजे काय, राजीनामा. मग राजीनामाच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांना बाजूला काढलं जातं, तर लक्ष ठेवायचं, जे सदस्य मंडळी आहे ग्रामपंचायतीचे ते कोणाकडे राजीनामा देता, सरपंचाकडे देता. सरपंच उपसरपंच कोणाकडे देता, सरपंचाकडे देता. त्याच्यानंतर पंचायत समितीचे असलेले जे उपसभापती आहे ते कोणाकडे देता, सभापतीकडं. तिथलचा जो सभापती आहे तो कोणाकडे देतो, जिल्हा परिषदच्या अध्यक्षांकडं. जिल्हा परिषदचे असलेले जे उपाध्यक्ष आहे ते कोणाकडे राजीनामा देणार आहे, अध्यक्षांकडं. आणि अध्यक्ष कोणाकडे देता, विभागीय आयुक्ताकडं. हेही लक्ष ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने हायरार्की आहे. सदस्य मंडळी सरपंचाला, सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडं, पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदच्या अध्यक्षाकडं आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष विभागीय आयुक्ताकडं. अशा प्रकारचं तो राजीनामाचं असलेलं प्रोव्हिजन आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. आता शेवटचा घटक आहे तो म्हणजे काय, अर्थसंकल्प कोण मांडतं. मग ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कोण तयार करतं, तर सरपंच तयार करतात. पंचायत समितीचा अर्थसंकल्प कोण तयार करतात, BDO करतात. जिल्हा परिषदचा असलेला अर्थसंकल्प कोण करतात, CEO करतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर करतात. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रशासकीय प्रमुख व त्याच्या संदर्भात असलेले कलम आणि प्रशासकीय नियंत्रण. मग ज्या पद्धतीने आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला प्रशासकीय प्रमुख ग्रामपंचायतीचा कोण आहे, ग्रामसेवक आहे. मग त्याचं असलेलं कलम कोणतं आहे, तर लक्ष ठेवायचं, कलम आहे 60. किती आहे, कलम 60. म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम यांचं जे कलम 60 आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवक आणि त्याची भूमिकेबद्दल काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. मग अशा वेळेस ह्या ग्रामसेवकावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असतं, तर BDOचं असतं. हेही लक्षात इथं ठेवणं गरजेचं आहे. कारण की आपण संदर्भ काय घेतोय, तर संदर्भ घेतोय तो म्हणजे काय, की प्रशासकीय प्रमुख व त्याचे कलम आणि प्रशासकीय नियंत्रण कोणाच्या हातात आहे. मग अशा वेळेस ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण आहे, ग्रामसेवक आहे. कलम किती आहे, 60 आहे. आणि त्या प्रकारे ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर BDO हा त्या एका प्रकारचा प्रशासकीय नियंत्रक म्हणून तिथं कार्य करतो. पंचायत समितीच्या बाबतीमध्ये त्या प्रकारचा असलेला प्रशासकीय प्रमुख कोण असतो, BDO असतो. कलम कुठं आहे, तर 61च्या कायद्यानुसार 97 कलमामध्ये सांगितलं आहे. आणि याच्यावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचं आहे, तर CEOचं आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि लास्टला जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, CEO. कलम किती आहे, 94. आणि त्याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं, विभागीय आयुक्त साहेबांचं असतं. हेही लक्ष ठेवा. आलं लक्षात. आणि लास्टला आहे त्या प्रकारचं असलेलं निवड आणि नेमणूक. मग ग्रामपंचायतीच्या असलेल्या ह्या ग्रामसेवकाची निवड कोण करतं, जिल्हा निवड समिती करते. कोण करते, जिल्हा निवड समिती. व्हेरी IMP कोण आहे, ग्रामपंचायतीचा हा जो ग्रामसेवक आहे त्याची निवड कोण करतं, जिल्हा निवड समिती करतं. आणि त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला हे सगळं कोण दिसतंय, CEO आपल्याला त्याच्या अंडरमध्ये दिसून येतंय. त्याच्यानंतर पंचायत समितीचा जो BDO आहे त्या BDOची निवड कोण करतं, तर त्या प्रकारे MPSC करतं. आणि जिल्हा परिषदचा असलेला त्या स्वरूपातला जे निवड आहे ती IS ऑफिसर असतो आणि त्याची निवड कोण करतं, UPSC करतं. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याबद्दल असलेल्या सगळ्या प्रमुख गोष्टी, बऱ्यापैकी गोष्टी आपण काय केलेल्या आहे
कव्हर केलेल्या आहे. मग अशा स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा माझा प्रयत्न होता की ज्याच्या माध्यमातून शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. आलं लक्षात मित्रांनो? मग अशा पद्धतीने ह्या व्हिडिओचा परिपूर्ण फायदा घ्या, तुमच्या प्रॉपर नोट्स तयार करा आणि मी याच्या असलेल्या ज्या काही PDF असेल त्या PDF ही देखील मी काय करतो तुमच्यासोबत शेअर करतो, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. मग भेटूया पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये नंतर काहीतरी वेगळ्या संकल्पनेसोबत. कीप स्टडिंग, बी हॅप्पी. थँक्यू.